तिथं नाही का पत्र उडून गेलते, त्याच्यावर तारे पडल्या होत्या, ते चेतलं होतं. कस काय बे जाळ कस काय लागला अरे ते पिंकीला हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आमची आई गेलेली आहे ठाण्याला ती गेलेली सोनीला दवाखान्यामध्ये घेऊन. आणि आता घरचं काम करण्यासाठी बघा पिंकीने सकाळी सडा शिंपलाय. सडा शिंपता तिने तिचं डोकं पण भरून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पिंकी तो डोकं दाखव, डोकं बघा. सर शेण घातलं तिने डोक्यामध्ये, म्हणजे डोक्यात तसं शेणच भरलेलं आहे, पण आता तिने वरतून पण शेण सांडलं आणि आता पाणी भरून इकडं करत आहे. तू काय करायला लागली आता? काय ठेव. आमचं फ्रीज मारत आहे करंट नाही मारत, हा नाही मारत. अंदर बरं हात लावर मग त्याला. आरतीला पाणी टाकलं, काय टाकलं? पाणी. अरे डीपीला. हा हा, तू काय करायला लागली आता जेवायला? काय हे बघा पिंकी करत आहे जेवणासाठी भट्ट्या. तिचा जीव येतोय तुझा भट्ट्याचा आणि तिचा जीव सेम. तेल नाही आपला आणखी. भट्ट्याचा आणि तिचा जीव सेमच. रे पण कुठे दुपारी काय करायचं? दुपारी काहीतरी बघू, आणि संध्याकाळी काहीतरी उद्या काहीतरी बघू. परवा खाली उतर तेल पोळण. खुर्ची द्यायची काढून. हाईट पुरत नाही ना गाईस? हाईट नाही पुरत म्हणून ती वरती जाऊन करते. करते म्हणून चांगला मान तुम्हाला उपाशी मारी. मला बी येते करता. ती खडे तिरकी नाही बसली असं वाटत ना तुला? वाटतंय थोडी सरळ ठेव ना बाई. उलटा हालत नाही, ती अशी सरळ ठेवलेलं हाल. हो का? जाऊ दे वरती नको. राहू दे. तेल आता गरम झालं असून ती तशीच बसते. राहू दे, ती तिरकीच बसते वाटतं. जाऊ दे. स्वतः करते आम्ही बट्ट्या. पिंकीने टाकलेला आहे सडा. धुणं पण धुतलं. वॉशिंग मशीन मध्ये टाकायचं नाही. आणि उसके बाद काय आता घरचं काम बाकी नाही तसं. सगळं तर झालेलं आहे. बट बघू. बट्ट्या झालेल्या आहेत रेडी. आणि तेलाचं भीती वाटत आहे म्हणून पिंकी बघा कसं टाकायची बट्ट्या. नाही पुढं ते एवढं लवकर टाक. उजव्या हाताने टाक. नाही देसी जुगाड. बस ना ते पुढच्या कमी पडतील ना. खळ. आणि डॉक्टर साहेबाचं बघा. डॉक्टर साहेब आता उठलेत. उनका चालू आहे ब्रश. तर पप्पा काहीतरी करतायत तिकडं. आमची पिंकी इच्छा नसताना पण काम करावं लागते पिंकीला. बाबू तुमच्या गाईजला तुम्हाला तुमच्या दोघांना सबकट पाहिजे. गाईजला बी? हो. कोण रे गाईजला? कोण? तुम्हाला येडं लागलं ना व्हिडिओ बनायचं म्हणून. पण तू काय करायला? कशात बट्टे? म्हणून नका त्याचा भुगा होईल सगळा. और यहाँ पे झापते हुए और यहाँ पे पिंकी हम सबको झापते हुए बारी बारी. कुछ सुबह कुछ नहीं मिलेगा खाने को. मीठा कलिंगड़ मिल जाए. कलिंगड़ पीछे वाला वो छोटा. यही ना, यही है हमारा कलिंगड़. ला इधर. खाने के बाद चिढ़ते क्या? अभी पहले खाते. इडली बाहर होगी, मैं लाता. पिंकी हालायचं नाही काय खरंच याला? अहो भुगा होतं, एवढं लवकर नसतं हालायचं. एवढं लवकरच पाहायचं बा. और अभी कलिंगड़ का बेत है इनका. अभी देखेंगे, सोचेंगे, समझेंगे. कलिंगड़ काट. व्हिडिओ काढत असलं खाऊ नका. का रे? पोट दुखत होय. डॉक्टर साहब हाडीलं होतं ना याला. हाँ? हाडीलं होतं. आमचं काय बंद पडलंय हालायला? आम्ही नाही हालव. और यहाँ पे कलिंगड़ के करते हुए 2 भाग. और ये छोटा कलिंगड़ है, शायद मीठा ना हो.
लेकिन खाने का जो मजा है खा के बताएंगे। खा के बताएंगे। बड़ी भूसा का खाऊं ना। ठंडा है। ठंडा है पर मेरा है, मेरे को भी दे दो। पिंकी तुला नाही खायचं? कोण रे? ए वालतडे, आपको कुछ कहना है इस बारे में? खाने से मन भरे तो कुछ बोलो। तो गाइस आता चालू आहे वरण, आणि वरण येत नाही म्हणून पिंकीने विचारलेलं तिच्या आईला फोन, म्हणजे मामीला फोन करून कसं करायचं. तर वरण ती पेस्ट कुठे गेली? टिकून तेल हे टाक ना, तिकडचं काय टाकते? हे टाक ना, ते हो. टाकायचं पोळी घ्यायची माप. हे पण टाकू ना. मग मापाचं काय? या पळीन टाक. सोड नका खेळत बसू, सरक. तुमको करना ही है. या आधी पेस्ट काढून घे. अशा प्रकारे झालेलं आहे आमचं वरण रेडी. आम्ही मामीला फोन करून हेल्प घेतलेली आहे, त्याच्यामुळे झाले. नाही तर पिंकीने तर काय टाकलं होतं त्यात. बाबा 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 बाबा. तो अभी सकाळ का तो जम गया, दोपहर का देखेंगे कुछ बनेंगे तड़का तुड़का, और शाम का तो जागरण बदल खाने जाएंगे फिर. काहे मीठ कैसा हुआ है? एक नंबर. खाऊन बघू दे मला आधी, त्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल. गाईज कांदा घ्या आधी. गाईज ओ गाईज, तुम्ही आणि तुमचे गाईस. ये लिया मीठ, ये लिया नमक, चवीनुसार, स्वादानुसार नमक, और पहला ही घास और थू ना कर दियो. नंबर 1. खरंच वरण चांगलं झालं. मस्त पिंकी तोंड हसू चालू बोललं की ताबडतोब. मस्त झालं. परत करू. काय काय मस्त झालं, परत नका करू. चांगलं झालं, त्याच्यामुळे टिफिन पण घेऊन चाललंय ते, नाही तर त्याने मेसवरचं टिफिन मागवलं असतं. हे पिंके, तुझी मेहनत रंग लागली. बस कांदा काही खालच्या डब्यात त्याला खाल्ल्यात पण असते. शेवटी आता आम्ही पण जेवण करायला लागलो आहोत. पिंकीने बाबू पिंकीने पण जेवण घेतलंय. आम्ही आता सगळं कामावरून झालं ना, तर आम्ही टी व्ही बघत बस. कोणती पिंकी मालिका? साथरणी भाणा कोकिला. आता इजल्याला टाका लागेल डाटी मोठीच. तार तुटून पेटले जागा. बाबू ते शेड मुळे बाबा झाला ना. आम्हाला लेट झालं का यायला? लेट झालं, थोडं लेट झालं. नाही गंजी म्हणजे वाटले जर पेटला असं लवकर इथं नसतं आलं. कसं काय गचपणा पीठ झाला भाडा भाडा मोठा पाण्यात आलं त्या जाळ मोठा जाळ तर ते बोकांडी माती बघितलं ते शेड वाढलं म्हणून बाहेर आलो मी. पुलावर आलो घे जाळ दिसला. मग तुला इकडे आल्यावर सुट्ट झाली. आल्यावर सुट्ट झाला सुट्ट पिल्या, अय पिल्या इकडे बघ काय झालं. तिकडे काय पेटलं होतं? पतलं काय पतलं. तुझं? हा मी सांगते. तिथं नाही का पत्र उडून गेलते, त्याच्यावर तारे पडल्या होत्या. ते चेतलं होतं. मग माझी मम्मी ते तिथं पाणी घेऊन गेल्या टाकायला. पाणी कुठं आणलं होतं? आम्ही कुठून आणलं होतं पण टाकलं. आणि तो काय पाहिलं? ते झोपलेला होता. मी मोबाईल बघत होतो. आणि मग तिथे झोपले होते. मग मी उठलो होता. आपलं मी पाहून आलो तिथं.
आलतो हां उन्हातून हां उन्हातून फोन आलता पण पतलं पडले खाली पतलं पडले हम्म. आणि मग काय झालं ते म्हणून अजून मग पुढं काय झालं पतलं पडले मग पतला बनलाय का तारे होते हां मम्मीने कुलून तर पाणी आणलं मम्मीनी हां टाकीलं हां भेळ खायची का पाणी तापिलं आणि मग तिथे पाणी आणलं आणि तापिलं टाकीलं पतलं उडून गेले उडून गेले आणि अशा प्रकारे पत्र उडून गेले कुल काय झालं ते पतलं काय गेले ते तिकडचे पतलं ना पुलचे पतलं हा? इथले पतलं ना पुतलं काय झालं ते सांग ना काही नाही झालं वारं आलं तर मग पुढं मला नाही माहिती अरे सांगा ना स्टोरी वाराची बर सांग ना वारं आलं मग मला नाही माहिती अरे पण लय भारी सांगणार बाई पाळताच येत नाही बरं मग पळली तू मग चालताच येत नाही पर पुढं सांग ना बाई चालताच येत बाई सांग ना नाही. बाई मी रडन बरं का मला पाळताच येत नाही पण माझा लागले चप्पल बरं मला बरं का चालताच येत नाही बरं का पण मग आपलं लहान पोरगा का नाही एक बूट आणि एक चप्पल घालून पळायचं आणि मोठं पोरग मोठं पोरगा पुढं होतं अच्छा तू हा मॅडम तुमचं काय सॉरी बहिणी तुमचं काय बहिणी काय वाटतं मला तिकडे जाळ लागला म्हणून मी थोडस पाहिलं आणि तुम्हाला पण पाहिलं बोलून तुम्हाला बोलून घेतलं अगोदर त्या पाहायला गेल्या नंतर आपल्याला फोन केला माहितीये का नंतर आम्ही उन्हात येडे शकत साकत झालं बरं बाई कसं झाला जाळ कसं काय लागला कस काय बाई जाळ कसं काय लागला अरे सांग ना नीट अलीकडे सांगायची अलीकडे गाणं सांगा जाळ कसं लागलं गणे सांगायचं गणे जाळ कसा लागला पुरी पोळी लावा आणि अशा प्रकारे हा ब्लॉग इथंच एंड करूयात गाईज बाय बाय